तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. कौशल्य विकास केंद्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातलं होणारं वाढवण बंदर जे देशातलं फार मोठं बंदर असणार आहे आणि त्या वाढवण बंदरामध्ये जास्तीत जास्त हे आमचे महाराष्ट्रातील तरुण तरुणींना नोकऱ्याची संधी मिळावी, व्यवसायाची संधी मिळावी, यासाठी दिल्लीच्या एका संस्थेबरोबर NHDC या संस्थेबरोबर त्याच्या प्रमुखांबरोबर माझी आज सकाळी VC द्वारे बैठक झालेली आहे, जेणेकरून वाढवण बंदरामध्ये कुठल्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत आणि त्याची माहिती आणि त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण हे आमच्या तरुण तरुणींना मिळावं आणि त्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम आणि विविध कार्यक्रम सेमिनार हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, नाशिक या ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही घेऊ शकतो तिथून आम्ही सुरुवात करणार आहेत. महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त तरुण तरुणींना या वाढवण बंदरामध्ये नोकरीची संधी मिळावी या दृष्टिकोनातून माझी बैठक होती. ठीक आहे सर, दिनू मोर्याची चौकशी झालेली आहे मिठी नदीच्या गाळाच्या प्रकरणाच्या संदर्भात. खरं तर दिनू मोर्या आणि केतन जोशी यांचे अनेक कॉल रेकॉर्ड देखील पोलिसांना केतन कदम डिनो मोर्या हे जे आदित्य ठाकरेचे फ्रेंड आहेत आणि त्यामुळे त्यांची चौकशी होणं म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने आदित्य ठाकरेंनी महाविकास आघाडी आणि महानगरपालिकेमध्ये त्याची सत्ता असताना जो धिंगाणा घातला, जे तमाशे केले. डिनो मोर्या म्हणजे आदित्य ठाकरेचा बेटर हाफ आहे. डिनो मोर्याच्या घरी आदित्य ठाकरे मंत्री असताना जास्तीत जास्त वेळ थांबायचे आणि म्हणून डिनो मोर्याला ची चौकशी होणं म्हणजे आदित्य ठाकरेचं पितळं उघडं होण्यासारखं आहे. आज मुंबईमध्ये जे काय पाण्याची जे काय परिस्थिती आहे, जे अन्य जे काय, त्याचे सगळे जबाबदार हे आदित्य ठाकरेची नाईट लाईफ गँगच आहे. आज मिठी नदी असो, सगळे विषय टेंडर असो, यात त्याचा लाडकाच होता. हा खरं म्हटलं तर ही मातोश्रीची सूनच आहे डिनो मोर्या, कळलं ना. आणि म्हणून डिनो मोर्याला आतमध्ये घेणं म्हणजे आदित्य ठाकरेला फार दुःख होण्यासारखा विषय आहे. डिनो मोर्याचे अगर सगळे CDR तपासले, बहुतेक संपर्क हे आदित्य ठाकरेचे आहेत आणि म्हणून आदित्य ठाकरेंनी इकडे तिकडे आपला थोबाड उघडण्यापेक्षा डिनो मोर्या आणि त्याचे काय संबंध आहेत, व्यावसायिक आणि वैयक्तिक, या सगळ्याबद्दल तोंड उघडावं आणि स्पष्टीकरण द्यावं. आदित्य ठाकरे असं म्हणतात की पहिल्या पावसामध्ये मुंबईची तुंबई झाली, याला कारण म्हणजे एकनाथ शिंदे आहेत, कारण की त्यांनी गेल्या 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अनेक भ्रष्टाचार मुंबई महानगरपालिकेत. 2.5 वर्षाच्या अगोदर महाविकास आघाडीची सत्ता होती, मुंबई महापालिकेमध्ये ह्याची पप्पाचीच सत्ता होती. तेव्हा आणि काय दिवे लावले नेमकं, तेव्हा नाईट लाईफ आणि ह्या सगळ्यामध्ये त्याचं कधी मुंडकं बाहेर आलं नाही. आता मोठा तावानी बोलतोय. थोडं जरा डिनो मोर्याच्या घरी थोडे अय्याशी कमी केली असती ना तर मुंबईला थोडा कमी त्रास झाला असता. आणि म्हणून इकडे तिकडे बोलण्यापेक्षा कधी तुमच्या कुठल्याही चॅनलवर माझ्याबरोबर खुल्या व्यासपीठावर बसवा त्याला, आदित्य ठाकरेला. तोंड कसं बंद करायचं हे मला माहिती आहे ना. आणि म्हणून मुंबईची तुंबई होण्याची प्रमुख जबाबदार ही आदित्य ठाकरेची नाईट लाईफ गँगच आहे, त्याची अय्याशीच आहे. हे थेट माझा आरोप आहे. त्यांनी खोटं आहे तर सिद्ध करून दाखवा. आदित्य ठाकरे का बयान सामने काही महत्त्वाच्या मोठ्या प्रमाणात पाऊस राज्यात पडत आहे, शेतकऱ्यांसंदर्भात काही महत्त्वाचा निर्णय कॅबिनेट. सगळ्या माहितीबद्दल जे काय कॅबिनेटची सगळी माहिती योग्य मंत्री आणि योग्य आमची व्यक्ती तुम्हाला देते. आदित्य ठाकरे बारिश को लेकर सरकार पर हमलावर कह रहे कि भ्रष्टाचार हुआ है और हर किसी को जिसका नुकसान हुआ है उनको. आदित्य ठाकरे ने महाविकास आघाड़ी के सरकार के वक्त और उसके महापालिके की जब सत्ता थी तभी जरा डिनो मोर्या के साथ अय्याशी अगर थोड़ी कम की होती तो मुंबई की यह हालत नहीं होती. आज मुंबई की तुंबई होने के सीधे जवाबदार आदित्य ठाकरे और उसके नाइट लाइफ गैंग ही है.
क्योंकि उन्होंने ही डीनो मोरिया जैसे लोगों को कॉन्ट्रैक्ट बांटा जिनका वो काम से कुछ संबंध नहीं होता था, इसलिए मुंबईकरों को आज ये सहन करना पड़ता है। इसलिए इस सब का जवाबदार जिम्मेदार आदित्य ठाकरे उसकी नाईट लाईफ गँग आहे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।